तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि तेवढ्यातच तिथे आजी येतात. आजी म्हणतात, काय गं ईश्वरी, अजून स्वयंपाक झाला नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आजी, मी आत्ताच ऑफिसमधून आले. दिवासुद्धा लावला नव्हता. दिवा लावला, त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तुम्ही काळजी करू नका, वेळेत स्वयंपाक होईल. तेव्हा इथे आजी विचारत असते, अगं पण ईश्वरी, ऑफिसमधून आल्या आल्या तू का स्वयंपाकाला लागलीस आणि नम्रता कुठे? तेव्हा ईश्वरी म्हणते की आजी, मला असं वाटतंय नमुताईची तब्येत ठीक नाही आहे, कारण ती दिवे लागण्याच्या वेळेला कधी आराम करत नाही. ती झोपली होती, म्हणून मी विचार केला की तिला आराम करू दे, स्वयंपाक मीच करते. तर इथे ईश्वरीने स्वयंपाकाची सगळी जबाबदारी आता स्वतःवरती घेतलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, मी नवीन नवरी आहे या घरातली, पण कुणाचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. जेव्हापासून माझं लग्न झालं आहे, स्वयंपाकीन बाई करू ठेवले माझी. मी आणि आकाश आम्ही दोघेजणं कुठे बाहेर फिरायला जात नाही, काही नाही, फक्त कामवाली बाई करून ठेवले माझं. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि म्हणते, काय गं नम्रता, अगं काय हे, अजून इथे तिने सांजेला काही लोळत पडली आहेस का? अगं तिकडे ती ईश्वरी बघ, ऑफिसमधून येऊन स्वयंपाकाला लागलीसुद्धा. तेव्हा इथे नम्रता म्हणते, नाही आई, कधी डोळा लागला मला कळलंच नाही. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, ती ईश्वरी किचनमध्ये काम करते, तर आई जाऊन तिचं कौतुक करतायत, म्हणतायत की ऑफिसमधून आल्या आल्या स्वयंपाकाला सुद्धा लागली. आणि आता तसंच होणार आहे. दिवसभर इथे किचनमध्ये आता काम करणार तू आणि रात्रीच्या वेळेला थोडासा स्वयंपाक करून सगळं क्रेडिट मात्र ती ईश्वरी घेऊन जाणार. आणि कसं आहे ना, आई मला विचारत होत्या की नम्रता कुठे आहे, ईश्वरी एकटीच स्वयंपाक करते. घरातल्या सर्व लोकांना दिवसभर तुला किचनमध्ये बघायची सवय झाली आहे ना, तर आता तू किचनमध्ये दिसले नाहीस ना, तर सगळ्यांना चुकल्यासारखं वाटतं. तू आता किचनमध्ये नाही दिसलीस तर बरं, बघू तुझा हात, बघू तुझा हात भाजला होता ना, आता बरं आहे का? तेव्हा नम्रता म्हणते, हो आता बरं आहे माझा हात. तेव्हा नम्रताला ईश्वरीच्या या वागण्याचा राग येत असतो. त्यानंतर नम्रता म्हणते, आई मी जरा आलेच हां. आणि तेवढ्यात वल्लरी म्हणते की चला आता मस्त इथे ठिणगी टाकून झाली, आग आता बाहेर गेल्यानंतर लागणारच आहे. चला वल्लरी, मस्त आग लावलीस, आता जाऊन जरा मज्जा घेऊया. त्यानंतर इथे ईश्वरी चटणी वगैरे तयारी करत असते. तेव्हा ती म्हणत असते, आजी तुमची चटणीची रेसिपी खूप छान आहे, मी आता तशीच चटणी ट्राय करणार आहे. तेव्हा तिथे नम्रता आलेली असते. ईश्वरी म्हणते, काय गं ताई, तू बरी आहेस का? नाही, दिवेसुद्धा लावले नव्हतेस, दिवे लागण्याच्या वेळेलासुद्धा तू झोपली होतीस, तुला बरं वाटत नाही का? तेव्हा नम्रता म्हणते, ईशू मी दिवे लागण्याच्या वेळेला झोपले होते, दिवे लावले नव्हते, ही गोष्ट तू सर्वांसमोर मुद्दामून बोलतेस का, सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं मी का असं करेन, संध्याकाळच्या वेळेला दिवे न लावता तू कधी झोपत नाही, म्हणून मी फक्त बोलले. तुझी तब्येत ठीक आहे ना? तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू नाही, कसं आहे ना, दिवसभर मी स्वयंपाक केला आहे आणि आता रात्रीच्या वेळेला तुला स्वयंपाक करावा लागतोय, तो सुद्धा एका वेळेचा, तर इतका त्रास झाला का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं मी कुठं बोलले की मला त्रास झाला आहे? तेव्हा इथे नम्रता म्हणते, नाही गं, या घरामध्ये मी लग्न करून आल्यापासून स्वयंपाकीन बाईच केलं आहे ना माझं. तेव्हा आजी म्हणते, नम्रता अगं काय झालं आहे, असं नाही आहे गं, आम्ही का तुला स्वयंपाकीन बाई करू? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई तू असं का बोलतेस, तुला कुणी काही बोललं आहे का? तेव्हा नम्रता म्हणते, अगं या घरामध्ये कुणी मला बोलण्याची संधी एकतरी सोडतं आहे का? नाही, मी आल्यापासून बघते, या घरामध्ये कुणाचंही माझ्याकडे लक्ष नाही आहे. जो तो आपल्या कामामध्ये बिझी असतो आणि फक्त जेवण झालं का, स्वयंपाक झालं का, इतकंच विचारायला काय ते मला येतात. दिवसभर मी किचनमध्ये असते, स्वयंपाक करतच असते. मी या घरात नवीन आहे, काही गोष्टी मला माहिती नाही आहेत, हे कुणीही समजून घेत नाही. प्रत्येकजण फक्त मला ग्रांटेड समजत असतो. फक्त जिथे ईश्वरी 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 करेल ते सगळं बरोबर, असंच वाटतं ना तुम्हाला सगळ्यांना? तेव्हा इथे आकाश येतो.
आकाश म्हणतो, ईश्वरी काय झालं, इतकं अर्जंटली बोलावून घेतलंस? तेव्हा नम्रता म्हणते, वा आकाश, म्हणजे इशूने तुम्हाला बोलावलं तर लगेच धावत पळत आलात, आणि जेव्हा मी बोलावते तेव्हा मात्र तुम्हाला कामं सुचतात, तुम्हाला घरी यायला वेळच मिळत नाही, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं नमुताई, असं काय करतेस? अगं तू झोपली होतीस ना, तेव्हा मला वाटलं की तुझी तब्येत ठीक नाही आहे की काय, मला काळजी वाटली, म्हणून मी आकाश भाऊजींना फोन करून लवकरात लवकर अर्जंटली बोलावून घेतलं, कारण तुझ्याजवळ त्यांनी थांबावं म्हणून. आणि तू असं का बोलतेस? तेव्हा नम्रता म्हणते, बाद झाले इशू, बाद झालं. आकाश, मला दुसरी कुणाकडून काही अपेक्षा नाही आहे, पण निदान तुम्ही तरी माझ्याकडे लक्ष द्या. अहो, मला या घरामध्ये येऊन अजून 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे, तर सगळेजण माझ्याकडून किती आणि काय काय अपेक्षा करतात. तेव्हा मामा म्हणतात, नम्रता, खरंच असं नाही आहे अगं. तेव्हा नम्रता म्हणते, नाही बाबा, तसंच आहे. सॉरी, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला नाही वाटत मी काही चुकीचं बोलते. या घरामध्ये आल्यापासून सांगा ना, आकाश आणि आम्ही दोघेजणं कुठे फिरायला तरी गेलोय का? गेलो ना, ते सुद्धा इशू आणि इथे जिजूंबरोबर. आम्ही दोघे नवरा बायको आहोत, नवीन आहोत. अजूनपर्यंत आम्ही दोघांनी कुठे बाहेर फिरायलासुद्धा जायचं नाही का? एवढासुद्धा अधिकार नाही आहे का आमचा? फक्त इथे सगळेजणं घरातली कामं करून घ्यावी म्हणून सगळेजणं फक्त मला कामं सांगतात. बाकी मला काय हवं आहे, काय नको, याचं कुणाला काही पडलेलंच नाही आहे. या घरामध्ये येऊन मला थोडेच दिवस झालेत, पण सगळेजणं माझ्याकडून तुझ्यासारखी अपेक्षा करतात इशू. अगं, तुला या घरामध्ये येऊन वर्ष झाला, कुठे काय ठेवले काय नाही हे माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती आहे, पण तरीसुद्धा सगळेजणं थोड्याच दिवसांमध्ये माझ्याकडून किती अपेक्षा करतात. सांगा ना आकाश, आपण इथे आज काय तुम्ही मला प्रॉमिस केलं, आपण कुठे जाणार होतो? तेव्हा मामा म्हणतात, आकाश, काय रे, काय प्रॉमिस केलं होतंस नम्रताला? तर मी आणि आकाश आज आम्ही मूवीला जाणार होतो, पण तेवढ्या जिजूंचा फोन आला आणि आकाशला सगळं काही सोडून जावं लागलं. आता तुम्हीच सांगा, आम्ही कुठे फिरायलासुद्धा एकत्र जाऊ शकत नाही का? तेवढासुद्धा अधिकार नाही आहे का माझा? हे सुद्धा चुकतंय का माझं? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता प्लीज, ऑफिसमध्ये खरंच खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं होतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई, अगं हे सगळं काय बोलतेस तू? अगं खरंच असं माझ्या मनामध्ये काहीच नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, इशू राहू दे ना. अगं तुला या घरामध्ये ना, तुला कधी जाऊ नकोच होती. तुला एक इथे मोलकरीण हवी होती, कामवाली बाई, घरातला स्वयंपाक करणारी स्वयंपाकीण हवी होती तुला, म्हणून तर तू इथे मला घरामध्ये एक जाऊ म्हणून नाही तर कामवाली बाई म्हणून घेऊन आली आहेस ना. आणि तेव्हापासून तू दिवसभर ऑफिसला असतेस, घरातली सगळीच कामं मला करावी लागतात. आता नवीन असल्यामुळे काही गोष्टी माझ्या नाही लक्षात येत, पण नाही तरीसुद्धा सगळेजणं माझ्याकडून अपेक्षा मात्र खूप चांगली करतात, सगळेजणं ग्रँटेड घेत आहेत मला. तेव्हा नम्रता म्हणते, आजी, तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, पण जरा तुम्ही आता मला सांगा, मी जे काही बोलते माझं काही चुकतंय का? मी काही चुकीचा हट्ट करते का, सांगा तुम्ही मला. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही गं नम्रता, तू काही चुकीचं बोलत नाही आहेस. तुझ्या मनामध्ये जे काही आलं ते तू उद्धटपणे बोललीस आमच्याबरोबर, असं मी बोलणारच नाही आहे. कारण उलट तुझ्या मनात जे काही होतं ते तू स्पष्टपणे आमच्यासमोर बोललीस, हे बरंच केलंस. सुनांनी इथे मन मारून राहावं, त्यांनी काही बोलायचं नाही, सगळं काही सहन करायचं, या मताची मी सासू नाही आहे. हा, फक्त एक गोष्ट आम्ही तुला सांगतो की आम्ही काहीही मुद्दामून किंवा जाणून बुजून केलं नाही. तुमचं लग्न झाल्यानंतर घरामध्ये परिस्थितीच अशी निर्माण झाली की आम्हाला इथे तुझ्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष देता आलं नाही. पण तू जे बोललीस, अगदी तुझ्या मनामध्ये होतं ते बोललीस, स्पष्टपणे बोललीस, म्हणून काही गोष्टी आमच्यासुद्धा लक्षात आल्या. पण एक गोष्ट मी तुला सांगेन, आम्ही मुद्दामून किंवा जाणून बुजून काहीही तुझ्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही आहे. हां, आता नवीन नवरी म्हणून तुझ्याकडून आम्ही तशा अपेक्षा केल्या जशा ईश्वरीकडून आम्ही करत होतो, पण ईश्वरीमध्ये आणि तुझ्यामध्ये आम्हाला अजिबात भेदभाव करायचा नाही आहे गं. तुम्ही दोघीजणी बहिणी आहात आणि दोघी या घरच्या सुना आहात. आम्ही तुमच्यामध्ये भेदभाव का करू? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, घ्या, मी इथे आग लावण्याचा प्रयत्न करत होते आणि आमच्या ओल्ड लेडीनी तर सगळा गेमच पलटवला. या नम्रताबरोबर इतकं गोड गोड बोलते, आता नम्रता या घरामध्ये कशी काय भांडणं करेल? तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की आम्ही काही मुद्दामून केलं नाही आहे. तुझ्याकडे दुर्लक्ष झालं हे मान्य आहे, पण खरंच दुर्लक्ष मुद्दामून नाही केलं.
तेव्हा आता तुम्ही दोघे जण बाहेर फिरायला जा, तुमचा वेळ घ्या, कुणी काही बोलणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई खरंच सांगते, मी खरंच काही मुद्दामून नव्हते करत ग. ऑफिसमध्ये परिस्थितीच तशी होती की मला जावं लागलं. पण बघू तुझा हात बघू. तेव्हा नम्रता म्हणते, जाऊ दे ना इशू, कशाला उगाच आता नाटके करतेस, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा आकाश म्हणतो, ईश्वरी काळजी करू नको, मी नम्रताजवळ बोलतो, तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, खरं तर माझंच चुकलं. नमुताई नवीन असताना तिच्यावरती सगळं टाकून मला ऑफिसला यावं लागत होतं, आणि त्यामुळे सुद्धा तिला हा त्रास झाला असेल. त्यामुळे मी काय म्हणते, आता उद्यापासून मी ऑफिसला येणार नाही. मला जेवढी शक्य होईल ना तेवढी मदत मी तुम्हाला करेन, पण आता मी ऑफिसला नाही येणार. घरामध्ये राहून मला घरातलीसुद्धा कामं करावी लागतील. नाही, माझं ठरले, आता मी ऑफिसला येणार नाही. हा, माझी संपूर्ण कामं झाल्यानंतर माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन, पण आता नमुताईवरती एकटीवरती सगळा भार पडता कामा नये. ती या घरात नवीन आहे, हे मलासुद्धा समजून घ्यायला हवं होतं. त्यानंतर इथे आता नम्रता आपल्या रूममध्ये असते. तेव्हा आकाश तिथे येतो. आकाश येतो आणि म्हणतो, नम्रता प्लीज बघू दे कुठे लागले तुला. तेव्हा नम्रता म्हणते, राहू दे आता आकाश, मला ना काही बोलायचंच नाही आहे, आणि काही नाही झाले माझ्या हाताला, जाऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता प्लीज, मी मान्य करतो की माझं चुकलं, माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं. जेवढे इम्पॉर्टन्स मी तुला द्यायला हवे होते तेवढे दिले नाही. आफ्टर ऑल आपलं लग्न झाले, आता तू माझी बायको आहेस हे मला कळायला हवं होतं. पण खरं सांगू तर ऑफिसमध्ये खरंच खूप इमर्जन्सी होती, म्हणूनच मला जावं लागलं. मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. थांब, मी तुला मलम लावून देतो. तेव्हा नम्रता म्हणते, नाही जाऊ दे, काही गरज नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता मी मनापासून सॉरी म्हणतोय ना, हे बघ मला मलम लावू दे. आणि आता तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे जरी मी सतत बोलत नसलो तरीसुद्धा बाकीचे मेंबर जसे महत्त्वाचे आहेत, किंबहुना त्यापेक्षाही जास्त तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. तू माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेस, हे मी विसरलेलो नाही आहे. माझ्या सगळं काही लक्षात आहे, पण काही कामाच्या गोष्टींमुळे मला तुझ्याकडे तेवढं लक्ष देता येत नाही आहे जेवढं मी दिलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, मग काय, नम्रता मॅडमचा राग गेला का? नवरा म्हणून मी कुठेतरी कमी पडलो असेल तर खरंच सॉरी. तेव्हा नम्रता म्हणते की तुम्ही आता जे काही बोललात ना ते फक्त करून दाखवा, ते सगळं पाळा, म्हणजे माझा राग जाईल. ते म्हणते, बघा माझ्या हाताला किती भाजले बघा. तेव्हा इथे आता आकाश तिच्या हाताला फुंकर मारत असतो, मलम लावत असतो, तिची आता काळजी घेत असतो. तर इथे अर्णव बाहेरच उभा असतो. आकाश म्हणतो, काय रे दादा, काय झालं, तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो की आता नम्रता ठीक आहे, काळजी करू नको. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी काय म्हणतो आकाश, जे काही झालं ते जरी मुद्दामून केलं नसलं तरीसुद्धा तुझं नवीन लग्न झाले हे मला पण कळायला हवं होतं. मी सगळं काही सोडून तुला ऑफिसमध्ये कामासाठी थांबून घेत होतो, त्यासाठी खरंच सॉरी, माझं चुकलं आहे. आणि मला आता नम्रताजवळसुद्धा माफी मागायची आहे, तिला सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे खरंच या सगळ्याची काही गरज नाही आहे, आणि खरं सांगू का, चूक तुमची नाही आहे, चूक माझी आहे. नवरा म्हणून मी तिला वेळ द्यायला हवा होता, तिला समजून घ्यायला हवं होतं. ते आफ्टर ऑल ती आता माझी प्रायोरिटी आहे, पण माझंच तिच्याकडे दुर्लक्ष झालं, आणि मी आता तिला समजवलं आहे, तिने समजूनसुद्धा घेतलं आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अरे बाप रे, किती समजूतदार झालं आहेस तू, एवढा समजूतदारपणा कुठून आला? तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे ह्या टिप्स तूच तर मला दिल्या आहेस ना, लवगुरू काय विसरलास का? त्यानंतर आकाश म्हणतो, पण तुला तरीसुद्धा नम्रताला सॉरी म्हणायचं असेल तर चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की चिडली आहे का ती, मी नंतर येऊ का? आकाश म्हणतो, तसं काही नाही आहे, तू चल बोल तिच्याशी. तेव्हा अर्णव म्हणतो की नम्रता खरंच सॉरी, म्हणजे मगाशी तू जे काही बोललीस ते खरंच आम्हाला सगळ्यांना पटलं. तू रागाच्या भरात जरी बोलली असलीस तरी जे बोललीस ते खरं होतं. या घरामध्ये आल्यापासून एक नवीन नवरी म्हणून तुझ्याकडे जसं लक्ष द्यायला हवं होतं तसं आम्हाला देता आलं नाही, कारण काही गोष्टी अशा घडल्या ज्या खूप विचित्र होत्या. पण आता खरंच सांगतोय की आता तू आणि आकाश, तुम्हाला जिथे फिरायला जायचं आहे ना ते तुम्ही सांगा. थोड्या वेळात तुम्हाला शिर्केचा फोन येईल, तुला जिथे जायचं आहे तिथे नाव सांग, ते तुला तिकीट बुक करून देतील. तुम्ही दोघेजणं थोड्या दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जा, तुम्हाला चेंज मिळेल, थोडं फ्रेश वाटेल. तेव्हा आकाश म्हणतो, दादा मी आता कुठेही फिरायला जाणार नाही आहे, प्लीज प्लीज दादा ऐक.
तेव्हा इथे आता काय प्रॉब्लेम सुरू आहे तुला माहिती आहे ना. अर्णव म्हणतो काही हरकत नाही, मी सगळं काही सॉल्व करेन, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आकाश म्हणतो अजिबात नाही, ह्या सिच्युएशनमध्ये मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो बरं ठीक आहे, तू ऐकणार नाही आहेस ना, पण आता मी जे काही करणार आहे ना त्याला तरी नाही म्हणू नका. नम्रता, मी तुझ्यासाठी आणि आकाशसाठी आता नाईटची मूवी तिकीट आता मी बुक करतो आहे. तुम्ही कुठेतरी मूवी बघायला जा, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल, ठीक आहे. आता तरी नाही म्हणू नका. आणि नम्रता, पुन्हा एकदा तुला मनापासून सॉरी की तुझ्याकडे आमचं दुर्लक्ष झालं. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता रमाकांत काका म्हणत असतात की ऑफिसमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात 2 दिवसांमध्ये त्या माझ्या कानावरती आल्यात. तेव्हा मी काय म्हणतो चिंटू, तुमचं काही हरकत नसेल तर मी पण ऑफिसला आलो तर चालेल का? तेवढीच माझी मदत होईल तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे. ही संपूर्ण कंपनी, हे ऑफिस मी माझ्या बळावरती एकट्याने सगळं उभं केलं आहे. हे सगळं मी एकट्याने फेस केलेलं आहे. त्यामुळे आता ऑफिसमध्ये जे काही प्रॉब्लेमसुद्धा येतील ना ते सगळे मी एकटा सॉल्व करेन. त्यासाठी मला कुणाचीही गरज नाही आहे. तुम्हाला ऑफिसला यायची गरज नाही, असं अर्णव म्हणतो. पण रमाकांत काकांचा हा निर्णय आहे ना तो ईश्वरीला आवडलेला असतो. रमाकांत काकांचा अनुभव मोठा आहे. ते जर ऑफिसला गेले तर अर्णव सरांना त्यांची मदतच होईल असं ईश्वरीला वाटत असतं. पण अर्णवला तसं वाटत नसतं. अर्णवला वाटतं की मला कुणाची काही गरज नाही आहे आणि वडिलांची तर अजिबातच नाही. कारण त्याच्या मनामध्ये आपल्या वडिलांबद्दल फक्त आणि फक्त आता राग असतो, कारण ते त्यांना सोडून गेलेले असतात म्हणून. पण इथे ऑफिसच्या कामामध्ये रमाकांत काकांचा अनुभव मोठा आहे. या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला त्यांचा काहीतरी फायदा होईल असं ईश्वरीला नक्कीच वाटत असतं. आणि ते स्वतःहून जर ऑफिसला यायला तयार आहेत तर आपण का नकार द्यायचा असं तिला वाटत असतं. तेवढंच इथे बाबांचं मन रमेल. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की व्हॉट, हे कसं होऊ शकतं? ईश्वरी म्हणते काय झालं सर? तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर अगं हे बघ, म्हणजे इथे काय केलं आहे, राकेशने आहेत ना 50% शेअर्स हे आता सुभद्रा देशमुख यांना काही विकलेले नाही आहेत. मग काय केलं आहे सर? तेव्हा अर्णव म्हणतो की 50% शेअर्स हे त्याने सुभद्रा देशमुख यांच्याकडे गहाण ठेवलेत. गहाण म्हणजे पूर्णपणे विकलेले नाही आहेत. त्यामुळे गहाण ठेवलेली वस्तू ही सोडवता पण येते, हे आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, राकेशने केलेला हा फ्रॉड हा वेळीच आता अर्णवच्या लक्षात आलेला असतो. म्हणजे कुठलेही शेअर्स न विकता त्याने गहाण ठेवून इथे आता सगळे हक्क आणि अधिकार हे सुभद्रा देशमुख हिच्या हातामध्ये गेलेले आहेत असं अर्णवला वाटतं, जे की बरोबर नाही आहे. म्हणजे जरी पण गहाण ठेवले म्हणून तिच्याकडे काही सगळा मालकी हक्क जात नाही, कारण गहाण ठेवलेले शेअर्स हे आपण विकतसुद्धा पुन्हा घेऊन येऊ शकतो, ते सोडवूसुद्धा शकतो. ही गोष्ट अर्णवच्या वेळीच लक्षात आलेली असते.